आज आपण बघणार आहोत संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया, 4 फंडामेंटल ऑपरेशन ऑन नंबर. याच्यावर परीक्षेला एक प्रश्न विचारला जातो किमान एक प्रश्न असतो किंवा जास्तीत जास्त 2 प्रश्न या चॅप्टरवर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे 4 फंडामेंटल ऑपरेशन म्हणजे तुमचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ह्या 4 क्रिया तुम्हाला व्यवस्थित येतात की नाही याच्यावर प्रश्न असतात. पण त्याच्यासाठी ह्या विभाज्यतेच्या कसोट्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर त्या आधी आपण समजून घेणार आहोत. पहिली आहे विभाज्याची कसोटी, 2ची कसोटी, डिव्हिजिबल टेस्ट ऑफ 2. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. Divisible test of 2. If the numbers unit place have 0, 2, 4, 6, 8, then the number is divisible by 2. सपोज नंबर आहे 48,936. तर हा नंबर काय आहे, युनिट प्लेसला 6 आहे, म्हणून हा नंबर काय असणार तुमचा इवन नंबर असणार, की सॉरी इवन नाही, सम 2 ने डिवाइड होणारा नंबर असेल. ओके, हा नंबर काय होईल 2 ने डिवाइड होतो. आणि लक्षात ठेवा कुठलाही एखादा नंबर इवन आहे किंवा नाही हे ओळखायचं असेल तरीही आपण त्या नंबरच्या युनिट प्लेसला हेच नंबर बघतो 2, 4, 6, 8 आणि 0. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, 3ची कसोटी ज्या किंवा डिव्हिजिबल टेस्ट ऑफ 3. ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संख्येला 3 ने भाग जातो. डिव्हिजिबल टेस्ट ऑफ 3. इफ द गिवन नंबर्स ऍडिशन इज डिव्हिजिबल बाय 3 देन द होल नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. सपोज इथे नंबर दिलेला आहे तुम्हाला, नंबर काय आहे तर तो नंबर आहे 5 करोड 72 लाख, सॉरी 5 करोड 5 कोटी 72 हजार 60, सॉरी चुकलोय, 5 कोटी 72 लाख 60 हजार 322 हा नंबर आहे. हा 3 ने डिवाइड होतो की नाही हे कसं ओळखणार, तर त्या नंबरची ऍडिशन केली, ऍडिशन केल्यावरती आन्सर किती येतं 27. हा 27 काय झाला पाहिजे 3 ने डिवाइड झाला पाहिजे, तर तो डिवाइड होतो. दुसरं एखादं उदाहरण सांगतो. उदाहरण आहे बघा, नंबर आहे 9831. हा नंबर 3 ने डिवाइड होतो की नाही कसं आयडेंटिफाय करणार, नंबरची ऍडिशन करायची. ती ऍडिशन किती येते तर ती ऍडिशन बघा, याची ऍडिशन 12 येते. ऍडिशन किती येते 12 येते. आपला हा नंबर सॉरी 12 नाही येत, 21 ऍडिशन येते. किती येते ऍडिशन, 9817 17 21, 21 ऍडिशन येते. हा जो 21 आहे हा 21 तुमचा 3 ने डिवाइड होतोय का, तर बघा हा नंबर पूर्ण तुमचा 3 ने डिवाइड होतो, म्हणून हा नंबर सुद्धा काय होणार 3 ने डिवाइड होईल. ठीक आहे. पुढचा बघा, पुढची डिव्हिजन टेस्ट आहे 4ची. काय सांगितले 4च्या टेस्ट मध्ये, इफ द नंबर्स last two digit is divisible by 4 or there double zero, then the number is also divisible by 4. ज्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जातो किंवा तिथे डबल झिरो असेल तर त्या संपूर्ण संख्येला काय होतो 4 ने पूर्ण भाग जातो. उदाहरण आहे 68,912. या संख्येत लास्ट 2 डिजिट बघा काय आहे 12 आहे. हा 12 4 ने डिवाइड होतो का रे, होतो. हा नंबर 4 ने डिवाइड होतो, म्हणून हा नंबर पूर्ण काय होणार 4 ने डिवाइड होईल. किंवा असं जर नसेल, समजा हा नंबर आहे तर याचे लास्ट 2 डिजिट जर 0 जरी असतील तरी पण नंबर हा काय होतो 4 ने डिवाइड होत असतो. ठीक आहे. पुढची डिव्हिजन टेस्ट आपण बघणार आहे ती म्हणजे 5ची. 5च्या टेस्ट मध्ये काय सांगितलंय बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला काय होतं 5 ने भाग जातो. इफ द गिवन नंबर लास्ट डिजिट इज last digit is divided by is 0 or 5. If the given number unit place digit is 0 or 5, then the number is divisible by 5. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी काय असतो 0 किंवा 5 येतो त्या संख्येला काय होत असतो 5 ने पूर्ण भाग जातो. या संख्येत बघा लास्ट डिजिट काय आहे 3725. या नंबरचा लास्ट डिजिट काय आहे 5 आहे. इथे 5 किंवा 0 असेल तर समजून घ्यायचा तो नंबर काय होणार 5 ने डेफिनेटली डिवाइड होतो. पुढचा नंबर बघा 6ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. कुठलाही नंबर 6 ने डिवाइड होतो की नाही हे कसं ठरवणार, त्यासाठी कसोटी आहे ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो तिला 6 ने भाग जातो, किंवा कोणत्याही समसंख्येला 3 ने भाग गेला तर 6 ने पण जातो. इफ गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 and 3 देन द नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 6. किंवा दुसरं काय इफ एनी इवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 6. म्हणजे उदाहरण बघा, समजा उदाहरण आहे हा नंबर आहे, हा नंबर तुम्हाला बघायचा आहे की या नंबरचे ऍडिशन करून बघा. नंबर 2 आणि 3 ने डिवाइड होतो की नाही कसं करणार बघा, 2 ने डिवाइड व्हायचं असेल तर युनिट प्लेस बघा काय पाहिजे इवन नंबर पाहिजे, किंवा इथं काय आहे 4 आहे म्हणजे हा नंबर 2 ने डिवाइड होईल का नाही होतो. मग आता हा नंबर 3 ने पण डिवाइड व्हायला पाहिजे,
नंबरची ऍडिशन करून बघा किती होते. 1+2+3+2+4 किती ऍडिशन झाली. 6+6+3 9 9+3 12 ऍडिशन 12 झाले. 12 3 ने डिवाइड होतो ना, होतो. म्हणून आपला हा नंबर 2 ने पण डिवाइड होतो. हा नंबर 2 आणि 3 दोघांनी डिवाइड झाला म्हणून काय होणार 6 ने सुद्धा डिवाइड होईल. ठीक आहे. नेक्स्ट टेस्ट आहे 7. एखादा नंबर 7 ने डिवाइड होतोय किंवा नाही हे कसं आयडेंटिफाय केलं जातं. तर काय करायचं त्यासाठी 2 प्रकारच्या टेस्ट आहे. पहिली टेस्ट ही तुमच्या समोर आहे. काय सांगितली ती एकदम महत्वाचा. तर बघा एखादा नंबर 7 ने डिवाइड होतोय की नाही हे कसं आयडेंटिफाय करायचं. तर ज्या सांगितलं त्या नंबरच्या लास्ट 3 डिजिटचा एक ग्रुप बनवायचा आणि राहिलेल्या नंबरचा सेकंड ग्रुप बनवायचा. त्या दोन ग्रुप मधला डिफरन्स जर 7 ने डिवाइड होणार असेल तर नंबर 7 ने डिवाइड होतो. मेक अ ग्रुप ऑफ लास्ट 3 डिजिट ऑफ गिवन नंबर and other number if the difference of that two groups is 0 or divided by 7 the number is divided by 7. सपोज नंबर आहे 49,756. काय करायचंय लास्ट 3 डिजिटचा ग्रुप बनवला काय आला तर तो लास्ट 3 डिजिटचा ग्रुप होईल तुमचा 756 आणि 49. मग आता 756 मधून 49 मायनस करा किती रिमेंड राहतात बघा. 16 मायनस 9 7 देन 4 मायनस 4 0 707 हा जो नंबर आहे हा 7 ने डिवाइड होतो का रे. तर होतो बघा. 7 वन 7 रिमेन राहिला 0 कॅरी आला 0 पुन्हा 0 घेतला 7 वन 7 होईल. नंबर हा डिवाइड होतो 7 मायनस 7 0 येतो म्हणून हा पूर्ण होल नंबर जो आहे हा काय होणार 7 ने डिवाइड होईल. याच्यापेक्षा वेगळी टेस्ट काय आहे ही जो नंबर आहे ही दुसरी एक टेस्ट आहे ती काय बघा. दिलेल्या संख्येतील शेवटच्या अंकाची दुप्पट उरलेल्या संख्येतून वजा करावे उरलेल्या फरकाला जर 7 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला काय होतो 7 ने भाग जातो. द टेस्ट ऑफ subtract twice the last digit of the given number from the remaining number. If the difference is divisible by 7 then the whole number is divisible by 7. तोच नंबर घेऊया आपण 49,756 डिवाइड होतो की नाही कसं आयडेंटिफाय करायचं. 6 चे डबल किती होते 12 यातून मायनस केले 3 आले इथे 6496 परत 3 चे डबल करा ते 6 येतील 49 इथे 0 आला बरोबर. 0 कट करा 49 हा जो नंबर आहे 7 ने डिवाइड होतो का होतो म्हणून हा पूर्ण नंबर सुद्धा तुमचा काय होणार 7 ने डिवाइड होईल. ठीक आहे. पुढची टेस्ट बघा. पुढची आहे 8ची कसोटी. काय आहे दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांना 8 ने भाग गेला किंवा तिथे डबल 0 असेल तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. इफ गिवन नंबर लास्ट 3 डिजिट इज डिव्हिजिबल बाय 8 or ट्रिपल 0 then the number is also divisible by 8. फॉर एक्झाम्पल 68,912 यातले लास्ट 3 डिजिट बघा काय आहे 912 डिवाइड होतो का रे 8 ने तर होतो बघा. 8 वन 8 रिमेंड राहिला 1 कॅरी आला 1 8 वन 8 11 मायनस 8 रिमेंड राहिले 3 कॅरी आला 2 नंबर काय झाला 32. 32 8च्या टेबल मध्ये येतो का 8 4 जा 32 होतात 32 मायनस 32 0 आलेला आहे म्हणजे तुमचा नंबर काय झाला 8 ने डिवाइड झाला म्हणून हा नंबर सुद्धा काय होणार 8 ने डिवाइड होईल. नेक्स्ट बघूया 9ची टेस्ट. सेम ॲज इट इज जशी 3ची टेस्ट आपण बघितली सेम आहे तुमची 9ची टेस्ट. काय करायचंय दिलेल्या नंबरतील जो काही नंबर आहे ज्या संख्येतील अंकांच्या वेळेला 9 ने भाग जातो त्या संपूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. इफ गिवन नंबर ऍडिशन इज डिव्हिजिबल बाय 9 then the number is also divisible by 9. फॉर एक्झाम्पल 57,204 या नंबर मध्ये काय 57204 तुमची ऍडिशन केली जाते किती येते 18. 9च्या टेबल मध्ये 18 येतो का येतो म्हणून काय होणार हा नंबर 9 ने डिवाइड होईल. पुढची टेस्ट आहे 10ची. काय आहे कुठल्याही नंबरच्या युनिट प्लेसला किंवा शेवटी जर 0 असेल तर तो नंबर काय होतो 10 ने डिवाइड होतो. त्याच्या पुढची टेस्ट आहे 11ची. काय आहे तर ज्या नंबरचे बघा ज्या संख्येतील एकाडेक अंकांच्या बेजेतील फरक 0 किंवा 11 पटीत असेल तर त्या संख्येला 11 भाग जातो. इफ गिवन नंबर इवन अँड ऑड प्लेस नंबर डिफरन्स इज 0 or 11 स्टेबल देन द नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 11. नंबर काय 9,000 95,000 सॉरी
9,56,241 या नंबर मध्ये बघा तुम्हाला काय करायचंय, एकाडे एक ग्रुप घ्यायचे. एकाडे एक नंबर म्हणजे काय, एक सोडून एक नंबर. 964चा एक ग्रुप आणि 521चा एक ग्रुप, यांचा एक ग्रुप करा, याची ऍडिशन करा. 9+6+1 आणि 5+2+1 यांची ऍडिशन किती किती येते, 15, 15+1 16 आणि याची ऍडिशन 7 8 होईल. याची ऍडिशन काय होणार, 8. 16 मधून 8 मायनस केले तर रिमेन किती राहतो, 8 राहतो. 9 6 15, 15 1 16, 8, 15 15 4, एक मिनिट, इथे 1 नाही, इथे 4 आहे. याची ऍडिशन किती किती होणार, याची ऍडिशन 19 होते आणि याची ऍडिशन केली तर ती किती येते, 5+2+1 3 8 8 येते. जर आपण 19 मधून 8 मायनस केले तर रिमेन किती राहतात, 11. हा जो काय रिमेन राहिलेला नंबर, जर तुमचा 0 आला, 11 आला, 22 आला, असा 11चा टेबल असेल तर तो नंबर काय होतो, 11 ने डिवाइड होत असतो. ठीक आहे, पुढे बघा, आणखी एक नंबर आहे. नंबर आहे असा 95840, हा नंबर आहे. हा नंबर 11 ने डिवाइड होतो की नाही, कसं शोधायचं, नंबरची ऍडिशन करा. इथे काय येणार, ऍडिशनला 9+8+0 किती झाले, 9 8 17 होतात, बरोबर. आणि इथे 8+5+4 किती झाले, 9. 17 मधून 5 8 4 8 असा नंबर आहे. इथे जर या नंबरची ऍडिशन केली, 9+4+0 किती झाले, 13 आणि 8+5 किती झाले, 13. 13 मायनस 13 करा, उत्तर काय येतं रे, उत्तर 0 येतो. तर नंबरच्या या डिफरन्स मधला डिफरन्स जरी 0 जरी आला तरी तो नंबर काय होतो, 11 ने डिवाइड होत असतो. पुढची टेस्ट बघणार आहोत आपण 12 ची. काय आहे टेस्ट, ज्या संख्येला 3 ने 4 ने भाग त्याला 12 ने भागतो. द नंबर given number is divisible by 3 and 4, then the number is also divisible by 12. समजा उदाहरण आहे 15,336. बघा, हा नंबर तुमचा 3 आणि 4 ने डिवाइड होतो का, तर तुमचं उत्तर काय येईल, बघा 3 ने डिवाइड होण्यासाठी काय पाहिजे, ऍडिशन डिवाइड झाली पाहिजे 3 ने. याची ऍडिशन करा, किती येते, 1+5 6 6+3 9 9+3 9+3 किती येते, 5+1 6 6+3 9 9+3 12 12+6 18 18 येतो. 18 3 च्या टेबल मध्ये येतो, म्हणून हा नंबर 3 ने डिवाइड होईल. तर पुढे काय, 4 ने डिवाइड होण्यासाठी 36 हा 4च्या टेबल मध्ये पाहिजे. 4 9 36 होतात, म्हणजे 4 ने पण डिवाइड होतो. 3 आणि 4 दोघांनी डिवाइड झाला, म्हणून तो नंबर काय होणार, 12 ने पण डिवाइड होणार. पुढे आहे 15 ची टेस्ट. काय आहे, तर जो काही नंबर दिला आहे त्या नंबर तुमचा 3 आणि 5 ने डिवाइड झाला पाहिजे. समजा इथं उदाहरण आहे 12,315. हा नंबर जो आहे, हा नंबर बघा तुमचा 3 ने डिवाइड होतो आणि 5 ने डिवाइड होतो का, तर बघा हा नंबर जो आहे याची ऍडिशन केली ती किती येते, ऍडिशन बघा 12 येते, 3च्या टेबल मध्ये 12 येतो, हा नंबर काय होणार, 12 3 ने डिवाइड होतो. त्यानंतर लास्ट डिजिट बघा, 5 ने डिवाइड होण्यासाठी लास्ट डिजिट काय 5 आहे, होईल का नाही डिवाइड, होतो. 3 ने डिवाइड झाला, 5 ने डिवाइड झाला, म्हणून हा नंबर काय होणार तुमचा 15 ने सुद्धा डिवाइड होईल. मग त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, की हे दोघे नंबर काय होतात, डिवाइड होतात. अशा प्रकारे हे डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला परीक्षेत येत असते. लक्षात आली का सगळ्यांना, हो सर. सर लॉर्डचे टाकले. हा आता बघा, बोला काय अडचण, येतं का नाही, बोला काय, चार संख्या ठीक आहे. कसं या लक्षात ठेवा फक्त एवढ्या, आणि ज्यांच्या पाठ नसतील त्यांनी मात्र त्या पाठ करा. याच्यावर आधारित प्रश्न आपण घेऊ शकते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सरासरी.
तुम्हाला ही पीडीएफ पाठवतो मी. ज्याच्या टेस्ट लर्न असतील त्यांनी त्या पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर लगेच पदावली शिकायची आपल्याला. आर्यनच्या बुक मध्ये हे वेगवेगळं करून दिलेलं आहे. त्याला आपण एकत्र घेणार आहोत तिन्ही चॅप्टर ते. ओके, बघा यात एक लॉ दिला आहे, क्लोजर लॉ. क्लोजर लॉ काय असतो? जर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन घेतलं तर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये त्यांची ऑर्डर चेंज केली तरी नंबरचं उत्तर काही वेगळं येतं का रे? नाही येत ना. म्हणून त्याला क्लोजर लॉ म्हटलं जातं. म्हणजे नंबर करताना बघा, ऍडिशन करताना 1+2 ही जी काय ऍडिशन आहे ते ऍडिशन बदलते का? नाही बदलत. फरक नाही, जे आहे तीच ऍडिशन राहते. त्या ठिकाणी बघा क्लोजर लॉ काय असतो. क्लोजर लॉ मध्ये तुमचा नंबर आहे 1 प्लस 1+2 किती झाले? 3 झाले. 4+5 9 झाले. बरोबर. आता हे जर उलट केलं आपण 2+1 केलं तर आन्सर किती येतं? 3 येतं. 5+4 किती येतं? 9 येतं. या दोघांची ऑर्डर चेंज केली तरी काही फरक पडतो का? नाही. याला म्हटलं होतं क्लोजर लॉ. मल्टिप्लाय मध्ये पण 2 × 3 करा 6 येतं आणि 3 × 2 करा आन्सर काय येतं? 6 येतं. म्हणून याला काय म्हणतात? हा झाला तुमचा क्लोजर लॉ. त्यानंतर कम्युनिकेटिव्ह लॉ. मल्टिप्लिकेशन वरती ऍडिशन क्लोजर लॉ मध्ये तुमची ऍडिशन किंवा मल्टिप्लिकेशन चेंज येत नाही. कम्युनिकेटिव्ह लॉ मध्ये त्याची म्हणजे नंबर 2+3 केला काय 3+2 केला पाहिजे, उत्तर चेंज होत नाही. त्याला म्हणतात कम्युनिकेटिव्ह लॉ. आणि असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ मध्ये काय असतं की तुमचा नंबर आहे कोणत्याही ऑर्डरने तुम्ही ऍडिशन करा ती ऑर्डर तेच उत्तर येतं. अलग लक्षात. 1+2 1+2+3 केलं काय किंवा 1+2 करून नंतर 3 केलं काय तरी तेच उत्तर येतं. त्याला असोसिएटिव्ह लॉ म्हटलं जातं. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये काय आहे? डिस्ट्रीब्युट करून त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तरी तेच उत्तर येतं. जसं बघा 2 × 4 + 5 असेल किंवा 2 × 4 केलं आणि 2 × 5 केलं तर उत्तर काय येतं? तेच येतं. अलग लक्षात. म्हणजे जर तुम्हाला एखादं उदाहरण दिलं, आता या लॉचं उदाहरण सांगतो तुम्हाला, एक सोपी ट्रिक. इथे बघा एक उदाहरण आहे. काय आहे? 97 × 2 आहे किंवा आपण घेऊया थोडस मोठा नंबर घेऊ. 42 × 2 आहे किंवा 5 आहे. बरोबर. मग एखाद्या नंबरची 42 × 2 केलं काय किंवा एखादा नंबर 21 42 ना 25 प्लस किती केलं तर 42 होतात 17 का 17 केलं आणि त्याला मल्टिप्लाय 5 केलं, याचंही उत्तर हेच येतं आणि याचंही उत्तर सेम येतं. आणि त्याला डिस्ट्रीब्यूट करून केलं काय किंवा एकत्र करून केलं काय. अलग लक्षात. आन्सर चेंज होत नाही. पुढचं आहे प्रॉपर्टीज ऑफ झिरो. शून्याची काय प्रॉपर्टी आहे? व्हेन झिरो इज ऍडेड ऑर सबट्रॅक्टेड फ्रॉम एनी नंबर द रिझल्ट इज द नंबर इट सेल्फ. म्हणजे कोणत्याही संख्येत शून्य मिळवला किंवा वजा केला तर त्या संख्येमध्ये काही फरक पडतो का? नाही. त्याचं उत्तर तीच संख्या येते. त्यानंतर कुठल्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर नेहमी शून्य असतं. प्रोडक्ट ऑफ एनी होल नंबर इज अँड झिरो इज झिरो. कोणत्याही पूर्ण संख्येचा किंवा नैसर्गिक संख्येचा गुणाकार जर केला तुम्ही त्याला गुणिले शून्य केला तर उत्तर नेहमी शून्य देतो. इफ वी आर वी डिवायडेड बाय एनी होल नंबर द रिझल्ट इज झिरो. कोणत्याही संख्येला तुम्ही संख्येने शून्याला जरी भागलं तर उत्तर तुमचं झिरो देतं. समजा 5 आपण 0 केलं
ते उत्तर 0 देणार आहे. 15/0 केलं उत्तर 0 देणार आहे. 15/0 केलं उत्तर 0च येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणत्याही संख्येची पॉवर 0 असेल तर त्याचं उत्तर नेहमी 1 येतं. काय येतं? 1 येतं. समजा 12 ची पॉवर 0 असेल, आन्सर 1 येणार. जर समजा पॉवर या ठिकाणी 2 असली तर आपण काय करत असतो? 5 × 5 इथे 21 घेतो. लक्षात ठेवा. जर त्याची पॉवर 1 असेल, 5 ची पॉवर 1 असेल तर त्याचं उत्तर सेम नंबर येतो. पण पॉवर जर 0 आली तर उत्तर काय येतं? तरी पण उत्तर 1च येतं. ठीक आहे. लक्षात ठेवा. दोन गोष्टी सांगितल्या मी. पॉवर मध्ये फरक. पॉवर काय कळाले ना? जी पॉवर आपण डोक्यावर लिहितो. पुढे बघूया. काही गोष्टी रिमेंबर साठी. इफ द नंबर इज मेड बाय रायटिंग द डिजिट 6 टाइम्स देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 7, 11 अँड 13. म्हणजे कोणताही असा नंबर असेल की जो 6 टाइम राईट केला तर तो नेहमी काय होतो? 7, 11 आणि 13 ने ऑलवेज डिवाइड असतो. ठीक आहे. इफ द नंबर इज मेड बाय रायटिंग अ 2 डिजिट नंबर 3 टाइम्स देन द नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 7 अँड 13. कोणत्याही नंबर मध्ये जर सेम नंबर 2 डिजिट नंबर असेल आणि तो 3 टाइम्स रिपीट आला तर तो काय होतो? 7 आणि 13 ने ऑलवेज डिवाइड असतो. त्यानंतर पुढचं, इफ अ नंबर इज मेड बाय रिपीटिंग 3 टाइम्स नंबर 2 टाइम्स देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 7, 11 अँड 13. म्हणजे कोणत्याही संख्येत जर तुमचा नंबर कोणतेही दोन अंक 3 वेळेस आले रिपीट तर ते संख्या काय होतो? 7 आणि 11 ने त्याला भाग जात असतो. ठीक आहे. त्यानंतर हा एक फॉर्म्युला आहे, डिव्हिडेंड डिवायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर, किंवा डिवायझर बरोबर डिव्हिडेंड मायनस रिमाइंडर अपॉन क्वेश्चन घ्यायचं. ठीक आहे. मराठीमध्ये लिहून देतो हा फॉर्म्युला, स्क्रीनवर कोणी राईट करणार नाही. सगळ्यात महत्वाची सूचना, इथे काय आहे बघा, हे लिहून घ्या सूत्र. भाज्य बरोबर भाजक गुणिले भाकार अधिक बाकी. दुसरा आहे, राम मी स्क्रीनवर लिहायला नाही सांगितलंय हा, डिवायझर किंवा भाजक बरोबर भाज्य गुणिले भाज्य वजा बाकी. अथर्व, तुला काही वेगळं सूचना देऊ का? हा रोही, तुला वेगळी सूचना द्यायची का? तुम्हाला स्क्रीनवर लिहायला नाही सांगितलंय. पटकन डिलीट करा, नाही तर मी तुम्हाला रिमूव्ह करतो. काय करायचं पटकन सांगा. रिमूव्ह करा. रिमूव्ह करू? ऐकत नाही का ते? नाही. ऐकलं. गेले ते परत. त्यांनी ऐकलं ना, मग त्यांना रिमूव्ह केलं असतं. ठीक आहे. हे सूत्र व्यवस्थित लिहून घ्या. एक काम करा, एवढं देऊ नये ना. नाही प्लीज. नाही पप्पा. प्लीज आपण ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर नो नो ब्ल्यू कलर घ्यायचे. ब्ल्यू कलर. इथे उदाहरण आहे एक, ऑन डिवायडिंग 18,270 बाय, बाय नको, चला चला पळा पटकन, पळा पटकन, गो 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 गो. Any number having the digit is either 2, 4, 6, 8, 0 divisible by 2.
तू बाहेरूनच लावून घे जा. करतो तुझं. हा, पुढे बघा. उदाहरण आहे ऑन डिवाइडिंग 18,270 बाय सर्टेन नंबर द क्वेश्चन इज 186 अँड द रिमाइंडर इज 42 फाइंड द डिवायझर. म्हणजे प्रश्न असं सांगितला आहे की एका संख्येला 18,270 या संख्येला 186 ने भाग दिल्यानंतर 42 बाकी उरली तर भाजक विचारलेला आहे त्यांनी. मग कसा काढणार भाजक? तर त्यासाठी तुम्हाला मी इतक्या वेळेस ते सूत्र सांगितलं होतं. काय करायचं आहे सूत्र? इथं मराठीतून लिहून देतो, इंग्लिश मध्ये दिलंच आहे. स्क्रीनवर कोणी राईट करायचं नाही. भाजक बरोबर काय करायचं? भाज्य वजा बाकी आणि त्याला भागिले काय घ्यायचं? क्वेश्चन म्हणजे काय? तर तुमचा भागाकार. ठीक आहे. मग आता यांनी काय सांगितलं आहे की 18,270ला 186 ने भागलं तर बाकी किती उरते? 42. मग काय करायचं? 18,270 मधून 42 वजा करा. उत्तर काय येतं? 18,228. त्याला भागिले काय करायचं? 186. त्याला जर भागलं तर उत्तर तुमचं काय येईल? 98. ठीक आहे. 98 हे असेल तुमचं करेक्ट आन्सर. पुढे आहे what list number should be added to the list number 4 digits so the resulting number is 4 अंकी लहान संख्येमध्ये कोणती संख्या मिळवली तर ती संख्या 89 ने डिवाइड होईल. तर सगळ्यात महत्वाचं काय करायचं? सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे? 1000 आहे. 1000ला जर तुम्ही 89 ने डिवाइड केलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे? तर इथे बघा, तुम्ही जर बघितलं तर 89 ने जर 1000 ला डिवाइड केलं तर तुमचं उत्तर काय येतं? 11 ने 89 इंटू 11 केलं तर तुमचा जो नंबर आहे तो डिवाइड होईल. त्याला इथे 29 रिमाइंडर राहिला. जर आपण 89 मधून 29 मायनस केले तर ते किती राहतात? 68. म्हणजेच 1000 मध्ये ते 68 ऍड केले तर तुमचा नंबर काय होणार आहे? तर तो 89 ने डिवाइड होईल. म्हणून ऑप्शन ए त्याचं करेक्ट उत्तर असेल. हा, काही वेळेस विचारलं तर युनिट डिजिट ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर, कुठल्याही नंबरच्या युनिट डिजिटचा नंबर काय असतो असा प्रश्न आला तर ते कसं सोडवायचं ते सांगतो. बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला बघायला भेटतो आणि ज्याचा युनिट डिजिट विचारला जातो तर ते त्याच्यासाठी हे लक्षात ठेवा ही ट्रिक. नाव टाका. गुणाकाराच्या शेवटी येणारी संख्या काढणे. गुणाकाराच्या शेवटी येणारी संख्या किंवा युनिट प्लेस नंबर, युनिट डिजिट प्रोडक्ट नंबर. ठीक आहे. असं जर विचारलं, आता इथे विचारलंय बघा, इफ वी want to the unit digit in the multiplication of same number we can do so by multiplying only the unit digit of the given number. समजा आपल्याला एखाद्या संख्येचा शेवटचा अंक काढायचा आहे, मग तो कसा काढणार? समजा हा नंबर दिलाय बघा 786 मल्टिप्लाय 498 मल्टिप्लाय 189 मल्टिप्लाय 592. आता हा नंबर आहे, याच्यातला युनिट प्लेसचा नंबर काढायचा असेल तर फक्त काय करायचं? त्याचे लास्ट डिजिट घ्यायचे. काय आहे लास्ट डिजिट मध्ये? तर याचे लास्ट डिजिट बघा, इथे 6, इथे 8, इथे 9, इथे 2 आहे. तुम्हाला फक्त ह्याच नंबरची काय करायची आहे? मल्टिप्लिकेशन करायची. काय करायचं? फक्त मल्टिप्लाय याच नंबरची केली तर काय उत्तर येतं? तुम्ही 6 मल्टिप्लाय 8 मल्टिप्लाय 9 मल्टिप्लाय 2. बघा 6 8 होतात 48, 9 8 होतात 72. मग आता आपल्याला हे नाही घ्यायचं, आपल्याला फक्त याचे युनिट डिजिट घ्यायचे. 8 मल्टिप्लाय 2 किती होतात? 16 होतात. म्हणजे तुमचा नंबर जो असेल तो काय असेल? 9 8 72, 9 2 18, 8 2 16. 9 8 72, इथे काय चुकलं का यांचं? 6 मल्टिप्लाय 8 मल्टिप्लाय 9 मल्टिप्लाय 2 यांची मल्टिप्लिकेशन करा. काय ते 6 8 48 आणि 9 2 18 होतो. 8 8 किती होतात? 64 होतात. सो याचा युनिट प्लेस डिजिट काय आला? 4 आला. म्हणून आपलं उत्तर काय असणार? त्यांची मल्टिप्लिकेशन केल्यावर उत्तर 4 येणार. ठीक आहे.
त्यानंतर दिलंय लेट द नंबर बी ऑफ द फॉर्म ऑफ एच क्यूब एच पॉवर. बघा, एक सायक्लिक पॅटर्न असतो त्याच्यामध्ये. द युनिट डिजिट इज ऑलवेज 1. सायक्लिक पॅटर्न 2468 repeated every 4 power. सायक्लिक पॅटर्न 3971 रिपीटेड एव्हरी 4 पॉवर. आणि सायक्लिक पॅटर्न 46 असेल तर रिपीटेड पॉवर काय असते? 2 असते. मग आता आपण याच्यावर काही एक्झाम्पल बघूया. समजा तुम्हाला सांगितलं फाइंड द युनिट डिजिट ऑफ 17 raised to 53, म्हणजे 17ची 53वी पॉवर सांगितली, त्याचा युनिट डिजिट विचारला. तर इथे सगळ्यात महत्वाचं त्याचा बेस काय आहे? 17चा लास्ट डिजिट काय आहे? 7 आहे, बरोबर की नाही? युनिट काय प्लेसला काय आला? 7. मग काय करायचं? द पॉवर ऑफ 7 ऑफ सायक्लिक पॅटर्न इथे काय 7 raised to 1, युनिट प्लेसला काय असणार? 1च असणार. 7 raised to 2 49 असणार, मग युनिट प्लेसला काय आला? 9 आला. 7 raised to 3 युनिट प्लेसला काय आला? 3 आला. हा, 433 येतो ना. आणि 7 raised to 4 त्याचं उत्तर येतं 2401. म्हणजे शेवटी काय आला त्याच्या युनिट डेजला? 7, 9, 3 आणि 1 आला. सो हेच तुम्हाला 4 रिपीट होणार. आता जर आपण 53 ला जर 4 ने डिवाइड केलं तर आपलं उत्तर काय येईल रे? 3 डिवाइड बाय 4 केलं तर उत्तर काय येतो? 1 रिमेंड राहतो. मग 1 नंबरचा नंबर इथं काय आहे? 7 आहे ना. सो आपला युनिट प्लेसचा जो डिजिट असेल तो काय असणार आहे? सॉरी, 53ला 4 ने डिवाइड केलं, 13 रिमाइंडर आला, बरोबर. त्याच्यामध्ये काय करायचं? 1 जो आहे हा रिमाइंडर राहतो, हाच तुमचा युनिट प्लेसचा नंबर असेल. एक मिनिट पुन्हा एकदा सांगतो, समजून मराठीमध्ये समजून सांगतो काय आहे. कोणत्याही संख्येचा युनिट डिजिट नंबर घ्यायचा आहे. कुठे गेलो रे? रे 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 रे. सायक्लिक पॅटर्न मध्ये 4 म्हणजे असतात ना, 4 पॉवर रिपीट होत असतात. ठीक आहे. समजा आता उदाहरणार्थ आपल्याला घ्यायचं आहे नंबर, सांगतो मला. 42चा पॉवर काढायचा आहे 27व्या नंबरला, काय येईल? बरोबर, आपल्याला माहिती आहे का काय येणार आहे? नाही माहिती. मग आता युनिट डिजिट काय रे? तुमचा 2 आहे. जर आता याला नीट बघितलं तर याचे 4 पॉवर काढा. काय येणार? 2 ची फर्स्ट पॉवर काय असणार? 2 असेल. 2 ची सेकंड पॉवर काय असेल? 4 असेल. 2 ची थर्ड पॉवर म्हणजे 2 raised to 3 केलं तर उत्तर काय येतं? 8 येतं. आणि 2 raised to 4 केलं तर उत्तर काय येतं? 32 येतं. म्हणजे याच्यामध्ये काय होतं? याचा युनिट डिजिट आहे ना, याचा युनिट डिजिट बघा, इथे 2 आहे, 4 आहे, परत 8, 2 आला. आला का? म्हणजे याच्यामध्ये काय आहे, तुमचे जे काय व्हॅल्यूज असतात त्या नंबर मध्ये इथे काय आला? 2 ची पॉवर 1 2च येते. 2 चा सेकंड पॉवर 4 आला. 2 ची थर्ड पॉवर 8 आली. 2 ची फोर्थ पॉवर 2 आली. 2 ची फिफ्थ पॉवर काढली असती तर ती किती आली असती? सॉरी, 8 दुने 16 येतात, परत ते 6 येतो. आणि 16 दुने 32.
हा, आता इथं 4 पॉवर रिपीट होते बघा, 4 ची पॉवर परत 32 येते, म्हणजे इथे 2 येतो. असे तुम्ही जर काढत गेले ना, तर 2 चे 4 पॉवर रिपीट होतात. 4 पॉवर कुठले? 2 नंबर युनिट डिजिटला 4 नंबर रिपीट येतात. कुठले? ते येतो 2, 4, 6 आणि 8. म्हणजे किती पॉवर राहू द्या, तिथे ते शेवटी काय येणार आहे? हीच सायकल कम्प्लीट होणार आहे. मग तुम्हाला काय करायचंय? आता 42चा 27वा घात काढला, 27 नंबरची पॉवर काढली, 27 वेळेस त्याचा गुणाकार केला, तर उत्तर काय येईल असं विचारलंय, बरोबर? 42 गुणिले 42 गुणिले 42 27 वेळेस केलं तर शेवटी युनिट प्लेसला काय येईल? मग काय करायचं तुम्हाला? नंतर हा जो काय 27 आहे ना, या 27 ला 4 ने डिवाइड करा. काय उत्तर येतं सांगा बरं? 4 6 जा 24, रिमाइंडर राहिला 3. आता हा जो 3 रिमाइंडर राहिलाय, म्हणजे जी बाकी राहिली ना, ही बाकी असणारा इथला थर्ड नंबरचा नंबर काय आहे? 6 आहे ना. तर तुम्ही जर असा 42 गुणिले 42 ची जर 27 पॉवर काढली, 27 नंबरचा, त्याचा युनिट प्लेसला जो काही नंबर असणार आहे, त्याचा युनिट प्लेसचा नंबर काय असणार आहे? तर तो लिहायचा 6. काय असेल? 6. अजून एक उदाहरण घेऊया याचं, म्हणजे लवकर लक्षात येईल तुम्हाला. समजा उदाहरण आहे 37, याची पॉवर काढायची तुम्हाला. 37 ची 59 नंबरची पॉवर काढायची. किती? 59 नंबरची. तर मग काय करायचं? सगळ्यात महत्वाची 7 ची पॉवर 1 घेतली तर ती 7 येते. 7 ची पॉवर 2 घेतली तर किती येते? 49. 7 ची थर्ड पॉवर घेतली तर किती येते? 343. आणि 7 ची फोर्थ पॉवर घेतली तर ती येते 2404 येते. बरोबर ना? 2404. 23004. हा, नाही, 2401 येते, सॉरी. किती येते? 2401. आता बघा, याचे जर डिजिट बघितले तर युनिट प्लेसला येणारे कुठले नंबर आले? 7, 9, 3 आणि 1 हे नंबर रिपीटेड होणारे. तर मग आता काय करायचं? फक्त हा जो काय 59 आहे ना, याला 4 ने डिवाइड करायचं. 59 ला 4 ने डिवाइड केलं, काय उत्तर येतं? 4 1 जा 4, रिमेंडर राहिला 1, कॅरी आला 9, 4 4 जा 16. तर 19 मधून 16 गेले, रिमाइंडर किती आला? 3 आला, बाकी 3 उरले ना. मग या नंबर मधला 3 नंबर जिथं बाकी उरते ते उत्तर लिहून टाकायचं. काय आहे 3 नंबरला येणार नंबर? 3 आहे ना. म्हणून तुमचं उत्तर काय असेल? त्याच्या युनिट प्लेसला काय असेल? तर तो असेल 3. ठीक आहे. जर इथे सांगितलं असतं 37 ची पॉवर 58 किती असणार, तर तुम्ही काय केलं असतं? याचं रिमाइंडर किती उरला असतं? तुमचा रिमाइंडर 2 आला असता, बरोबर? मग 2 नंबरचा नंबर काय आहे इथे? तर तो 9 आहे, म्हणून तुम्ही इथे लिहिला असता 9. ठीक आहे. जर तुमची पॉवर इथे 1 राहिली असते शिल्लक, तर तुम्ही एक नंबरला नंबर काय? 7, तर तुम्ही युनिट प्लेसला काय घेतला असता? म्हणजे 37 आला, तर तुमचं उत्तर काय येणार? युनिट प्लेसला 1 असेल. ठीक आहे. म्हणजे शेवटी त्याचा 1 येईल. कळालं का पॉवरचं? हो सर सर. झालं सर. Yes, sir. हा, तुम्हाला एक सोडवायला देतो, बघू बरं तुमचं उत्तर येतं की तुम्हाला काढता. तुम्ही सांगायचं आहे 5 raised to 433 आहे. तर तुम्हाला सांगायचंय 5 raised to ना 432 आहे. तर तुम्हाला काय सांगायचंय की इथे युनिट प्लेसला काय येईल? आता तुम्हाला हे माहित पाहिजे, ज्या संख्येचा 5 ची पॉवर काढली तर 5 च्या युनिट प्लेसला काय येतं? तुम्हाला माहिती काय येतं? 5 च्या युनिट प्लेसला कुठलाही घ्या, 5 येतो. दुसरा नंबर घेऊ आपण. जाऊ द्या, युनिट प्लेस काय येणार? युनिट प्लेस म्हणजे काय? शेवटी. शेवटी किंवा एकक स्थानी. दुसरं उदाहरण घेऊ. 5 च्या ऐवजी 3 घेऊ. 3 च्या डोक्यावर तुम्हाला नंबर दिलाय 93. त्याची पॉवर विचारली, काय येईल बरं उत्तर? तर याच्यात पहिले 4 पॉवर काढून घ्यायच्या 3 च्या. काय येणार? 3 raised to 1, 3 raised to 2, 3 raised to 3 आणि 3 raised to 4. पहिल्या 4 पॉवर काय येणार? 3. इथं 3 3 जा 9 होतात. 3 जा शेवटी 27 आणि 3 ची फोर्थ पॉवर 81 येते, बरोबर? म्हणजे आपले 4 नंबर काय असतील युनिट डिजिटला? 3, 9, 7 आणि 1, बरोबर? मग आता तुम्ही सांगायचंय की 3 च्या हे जर सोडवलं तर याचं उत्तर युनिट प्लेस काय असेल? एकक स्थानी कोणता अंक येईल? या संख्येच्या एकक स्थानी काय येईल? काय करणार? 93 ला 4 ने डिवाइड करायचं. 93 डिवाइड बाय 4, काय आन्सर येतं? 4 टू द 8, रिमाइंडर राहिला 1, कॅरी आला 3, 4 3 दा 12 होतात ना. रिमाइंडर किती आला? बाकी रिमाइंडर, तुमची रिमाइंडर आली 1. मग 1 नंबरचा कुठला नंबर? इथे 3 आहे ना.
म्हणजे त्या युनिट प्लेसला जो नंबर येईल तो काय असणार आहे, तर तो असणार 3. हे असेल तुमचं आन्सर, शेवटी येणारा अंक. ठीक आहे. पुढचे तुम्हाला सांगितलेच आहे. बर, आता तुम्हाला काही डाऊट असतील कुठल्या सेकंड चॅप्टर मध्ये, जे 4 फंडामेंटल ऑपरेशन आहे त्यावर, तर ते तुम्ही मला व्हॉट्सअपला आता शेअर करू शकता. ते चॅप्टर्स मधले जास्त तुमचे काही डाऊट आहे ते डाऊट्स मी तुम्हाला समजून सांगेल. म्हणजे सेकंड चॅप्टर फक्त. आणि जो डाऊट अडलेला असेल तेवढाच पाठवा, कारण तुमच्यामुळे मग काय होतं, बाकी पूर्ण डायरेक्ट काय होतं, कट पेस्ट मध्ये मला खूप वेळ लागतो. बरं, काय दिलंय बघा, 9 खुर्च्यांची किंमत 3 टेबल इतकी आहे. एका टेबलाची किंमत 1530 असेल तर खुर्चीची किंमत किती? मग काय करायचं ह्या प्रश्नामध्ये? ते दोन्ही प्रश्न सांगतो. बघा, यात काय आहे, 9 खुर्च्याची किंमत 3 टेबल इतकी, म्हणजे 9 खुर्च्या आहे आणि 3 टेबल, यांची किंमत कशी आहे, सारखीच आहे. बरोबर. एका टेबलची किंमत 1530 आहे. एक टेबल जर 1530 ला आहे तर 3 टेबल केवढे येतील, याला गुणिले 1530 करायचं. तर एका खुर्चीची किंमत किती? जे उत्तर येईल त्याला भागिले 9 करायचं, म्हणजे 3 गुणिले 1530 भागिले 9 केलं तर तुमचं उत्तर येईल का नाही? उत्तर येईल 3 त्रिक 9, 3 3 जा 9, 3 5 जा 15, 3 1 जा 3 आणि 0. उत्तर काय असेल? 510 रुपीज. ऑप्शन ए करेक्ट उत्तर. पुढे वजा 1 ला त्यानेच 100 वेळा गुणलं तर काय उत्तर येईल? वजा 1 ला त्यानेच गुणायचं 100 वेळा. मी तुम्हाला सांगितलंय वजा 1 ला जर एकदा गुणलं, वजा 1, तर उत्तर काय येतं? इवन नंबर 1 येईल. पण जर 100 वेळा गुणलं, तर हे बघा, ऑड टाइम्स मल्टिप्लाय केलं तर उत्तर इवन टाइम येतं, इवन येतं. इवन म्हणजे प्लस उत्तर येईल. काय येईल? उत्तर तर एकच येणार आहे, पण ते काय असेल? प्लस असेल, पॉझिटिव्ह असेल. आणि जर इवन टाइम मल्टिप्लाय केलं, इवन टाइम्स म्हणजे आता 100 हा इवन नंबर आहे, इवन टाइम्स घेतलं तर त्याचं उत्तर निगेटिव्ह येतं, म्हणून उत्तर काय असेल? -1 असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. मोजाची. बरं, याने सर्कल केलेले प्रश्न आहे बहुतेक, हे त्याला समजेल नाही असं मी गृहीत धरतो, आणि मी ते त्यामुळे त्याला सांगतो. शक्यतो क्रॉप करून पाठवत चला, कारण ते काय होतं, मला तुमचं क्रॉप करायचं म्हटलं की माझा खूप वेळ जातो. त्याच्यामुळे पेपर मध्ये हे प्रश्न शक्यतो व्यवस्थित क्रॉप करून पाठवले तर मला इथे घ्यायला थोडं सोपं जातं. ठीक आहे. काय प्रश्न दिलाय? याची किंमत विचारली, चिन्ह दिले तुम्हाला, बरोबर. स्टार डिवाइड बाय ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर इज इक्वल टू सर्कल, आणि याच्यात दिलेलं आहे स्टार बरोबर 18, ट्रायंगल इज इक्वल टू 2 आणि स्क्वेअर इज इक्वल टू 4. तर तुम्हाला विचारलंय हा जो आहे याचं किंमत काय. मग आता इथे फक्त जे दिलंय ना त्याची व्हॅल्यू टाका. स्टार बरोबर काय दिलाय? 18 दिलाय, म्हणजे आपण घ्यायचं 18 डिवाइड. ट्रायंगल बरोबर 2 दिलाय म्हणून इथे लिहायचं 2, आणि स्क्वेअर बरोबर काय दिलाय? इथे मायनस आहे वाटतं. हा, इथे मायनस दिलाय. स्क्वेअर बरोबर 4 इज इक्वल टू काय येतं? हे उत्तर येतं. मग आपण हे सोडून घ्या, याचं उत्तर काय येईल? 9. 9 मायनस 4, उत्तर काय येतं? 5. याची किंमत काय असेल? हे जे चिन्ह आहे याची किंमत काय असेल? तर ती असेल 5. ऑप्शन नंबर सी हे असेल करेक्ट आन्सर. ठीक आहे. जी किंमत दिली त्याच्याबरोबर जे चिन्ह दिलंय ना तेच तिथे व्हॅल्यू टाकायची, बाकी काय जास्त डोकं टेन्शन घ्यायची गरज नाही. इथे बघा काय दिलंय? 1 2 3 मायनस, इथे तेच नंबर दिले आहे. याला सरळ रूप दिल्यावर काय उत्तर येईल असं विचारलेलं आहे. मग आपण जर हे सोडवलं तर आपल्याला एक साधं लॉजिक येतं ना, कंस सोडवायचं. याचे उत्तर काय येईल? 1 + 2 3 होतं, 3 - 3 0 येतो ना. आणि इथे बघा 12 + 13 25 होतं, 25 - 25 0 येतो, म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी 0 उत्तर करेक्ट असेल.
एका मोजाच्या जोड्याची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. बघा, मोजाचा जोडा, मोजाची किंमत काय आहे? मोजेच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या डबल, टोपीच्या किमतीच्या डबल, टोपीच्या दुप्पट किमती एवढी आहे. मोजाच्या 5 जोड्यांची किंमत 1250 आहे. मोजाच्या 5 जोड्या जर 1250 रुपयाला भेटतात, टोटल भेटतात 1250, तर 2 टोप्या आणि 4 टोप्या, सॉरी 2 जोड्या मोजाच्या आणि 4 टोप्या कितीला भेटतील? त्यांनी सांगितलंय मोजाची जोडीची जेवढी किंमत येते त्याच्या दुप्पट किंमत कोणाची असते? ती टोपीच्या दुप्पट किमतीची, बरोबर. म्हणजे 2 जोड्या आणि ह्या 4 टोप्या दिल्या, म्हणजे आपण एकूण जर 2 जोड्या मोजाच्या घेतल्या, 2च्या ऐवजी काय करूया, निम्म्याच करूया. टोप्या 4 टोप्यांची किंमत म्हणजे 2 जोड्या इतकीच असतील, म्हणजे काय 4 जोड्या घ्यायच्या आपल्याला, कशाच्या? मोजाच्या, बरोबर. तर ती किंमत किती असणार आहे? तर ती किंमत 1000 रुपये येईल. का? कारण जर 5 जोड्या 1250 ला असतील, बरोबर, तर 4 जोड्या केवढ्याला असतील? तर इथे 4च्या वरती क्वेश्चन मार्क, मग 1250 गुणिले 4 भागिले 5 करा. 5 ने भाग दिला तर काय येईल? 5 5 25, सॉरी 5 ने भाग दिला तर 5 दुणे 10, उरला 2, 5 5 25 आणि 0, 250 गुणिले 4 केलं तर उत्तर काय येईल? 1000 रुपये. तुम्ही म्हणा, सर तुम्ही हे 4 कस काय आणले? इथं तर 2 टोप्या, 2 जोड्या मोजाच्या आणि 2 4 टोप्या, 4 टोप्यांच्या दिल्या. तर बघा, आपण जर थोडस डोकं लावलं तर आपल्या एक लक्षात येईल की एका मोजीच्या जोडीची किंमत 2 टोप्यांच्या किमती इतकी, म्हणजे 1 बरोबर 2 आहे ना. मग आपण याचा अर्थ काय घेणार? ही काय आहे? मोजा आणि ही टोपी आहे, बरोबर. मग इथे 4 टोप्या दिल्याय, म्हणजे जर आपण याला उलट केलं ना, एक आहे तर इथं काय केलं? 2 जोड्या आणि 4 टोप्या दिल्या, यांचे जर 2 4 जोड्या म्हणजेच काय, परत 2च होतील ना. मग हे 2 + 2 किती झाले? 4 झाले. मग आपण 4 जोड्यांची किंमत काढली. ठीक आहे. हा, हे गुरुदासचे उदाहरण आपले बाकी राहिले होते. गुरुदास, बऱ्याच परीक्षांमध्ये हे गुरुदासचे उदाहरण यायचे बरं का आधी. तर अशा पद्धतीला जर प्रश्न आले, इंग्लिश मध्ये पण देतो हाच प्रश्न. इन an exam, Ramesh got 15 marks more than Guru. Ramesh got 15 marks more than Gurudas. Leela got 7 marks less than Guru, less than Gurudas. All three got 83 marks. Find Gurudas score. गुरुदास स्कोर, बरोबर. असा क्वेश्चन. आता काय करायचं? कंपॅरिझन किंवा तुलना कोणासोबत केली? पेक्षा कोणाला लावला? पेक्षा, पेक्षा कॉमन येतो. मोर दॅन हु? गुरुदास. लेस दॅन हु? गुरुदास. कॉमन कोण आहे? गुरुदास, म्हणून गुरुदासला आपण काय म्हणणार? एक्स मानलं. काय मानला? गुरुदास गॉट एक्स मार्क्स. जर गुरुदासला एक्स मिळाले तर हा दुसरा कोण आहे? रमेश. रमेश गॉट 15 मार्क्स मोर दॅन गुरुदास, म्हणजे रमेशचे मार्क्स काय असणार? रमेश 15 मार्क्स मोर दॅन गुरुदास, म्हणजे रमेशला मिळाले 15 मार्क्स. लीला गॉट 7 मार्क्स लेस दॅन गुरुदास, सो लीलाचे मार्क्स काय असणार? लीलाला मिळतील 7 लेस, म्हणजे गुरुदासचे मार्क्स एक्स होते, त्यातून 7 लेस करा. तिघांना मिळून 83 मार्क्स मिळाले, म्हणजे ऍडिशन एक्स, एक्स प्लस 15 आणि x मायनस 7 इज इक्वल टू किती? 83 मार्क्स होतात. यांची करायची आपल्याला ऍडिशन. हे ऍडिशन केलं तर काय होईल? एक्स, एक्स आणि एक्स, ते होतील 3x. 15 मधून 7 मायनस करा, उत्तर येईल +8 इज इक्वल टू 83. आता हा प्लस आहे, तिकडे आता काय होईल? मायनस होऊन जाईल. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 3x इज इक्वल टू 83 मायनस 8. आन्सर 3x इज इक्वल टू 75. x बरोबर 3 1 3, 3 2 6, रिमाइंडर राहिला 1, 2 5 3, 5 15.
हे तुमचं उत्तर काय आलं? एक्स बरोबर 25 आलेलं आहे. बरोबर, एक्स बरोबर काय आलं? 25 आलं. मग आता बघा, एक्स बरोबर जर तुम्हाला 25 आला तर गुरुदासचेच मार्क विचारले आणि आपण एक्स कोणाला मानलं होतं? त्या गुरुदासलाच मानलं होतं, म्हणून आपले त्याचे मार्क्स किती असतील? तर ते असतील 25. आता जर आपण रमेशचे काढले असते तर काय केलं असतं? 25 मध्ये 15 ऍड केले असते, म्हणजे त्याचे 40 मार्क्स आले असते. आणि लीलाचे काढायचे असते तर आपण काय केलं असतं? 25 - 7 केलं असतं, म्हणजे लीलाचे मार्क्स किती आले असते? तर ते आले असते 18 मार्क्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रहीमला दिनेश पेक्षा जास्त गुण मिळतात. परत तो सेम तसाच पद्धतीचा प्रश्न आहे जो आदित्यने पाठवलेला आहे. ठीक आहे, मग आता याला काही वेगळं करायचं तुम्हाला नाही, तुम्हाला सेम तीच प्रोसिजर यूज करायची आहे जी तुम्हाला वरती सांगितली आहे. जो तुम्हाला कॉमन दिला असेल त्याला एक्स मानायचा, जो एक्स आहे तो तिथे टाकायचा. कुठे गेलो रे? म्हणजे आता हा प्रश्न आहे बघा, हा प्रश्न काय आला? सर, रहीमला दिनेश पेक्षा 10 गुण जास्त मिळाले. सो दिनेश गॉट, रहीमला दिनेश पेक्षा 10 गुण जास्त मिळाले. रहीमला दिनेश पेक्षा 10 गुण जास्त मिळाले. रहीम गॉट 10 marks more than दिनेश. जॉर्जला रहीम पेक्षा 25 गुण कमी मिळाले. जॉर्ज गॉट 25 marks less than रहीम. All three got 235 marks. Find George got. आता जॉर्जचा स्कोर काढायचा झालं तर काय करायचं? तुम्हाला सांगितलं कॉमन कोणाबरोबर तुलना आहे इथे. रहीम गॉट 10 marks मोर दॅन दिनेश आणि इथे लेस दॅन रहीम दिलाय, पण तुलना रहीमचा आपल्याला आता इथे रहीमला दिनेश पेक्षा 10 गुण अधिक मिळाले. रहीमला दिनेश पेक्षा 10 गुण अधिक मिळाले, म्हणजे आपल्याला तुलना रहीम सोबत केली म्हणून आपण रहीमचे मार्क्स काय करूया? एक्स मानूया. रहीम गॉट एक्स मार्क्स, बरोबर. मग रहीम गॉट 10 marks मोर दॅन दिनेश, म्हणजे रहीमला दिनेश पेक्षा 10 गुण जास्त मिळाले. म्हणजेच याचा अर्थ काय रे? दिनेशला काय झालं? रहीम पेक्षा 10 गुण कमी मिळाले, म्हणून आपण एक्स मायनस काय करूया? 10 करूया. आणि तिसरं कोण होतं आणखी यांच्या बरोबर? जॉर्ज. जॉर्जला काय झालं? जॉर्ज गॉट 25 marks लेस दॅन रहीम. रहीमला जेवढे मिळाले त्याच्यापेक्षा जॉर्जला काय झाले? 25 marks कमी मिळाले, म्हणून एक्स मायनस 25 करायचं. टोटल तिघांचे मिळून त्यांनी सांगितलं की जी काय ऍडिशन आहे एक्स, एक्स मायनस 10 आणि एक्स मायनस 25, या तिघांची ऍडिशन मिळून किती मार्क्स मिळाले आहे? तर त्यांनी सांगितलंय त्यांचे तिघांचे मिळून मिळाले आहे 235 मार्क्स. तर आपण काय करायचं? हा 35 मायनस आहे तिकडे, तो प्लस होईल, म्हणजे 3x बरोबर काय होईल? 235 प्लस 35, आन्सर येईल 270 मार्क्स. बरोबर. मग आता 3 ने डिवाइड केलं तर काय ना, 3 1 3, 3 9 27, 0. एक्स इज इक्वल टू काय आला? 90. आपण एक्स कोणाला मानला होता? आपण एक्स मानला होता रहीमला. कोणाला मानला होता? रहीम. रहीमचे मार्क्स किती मिळाले? 90. तुम्हाला विचारले कोणाचे? जॉर्जचे. जॉर्ज पुढे एक्स मायनस 25 होता, म्हणून आपण काय करणार? जॉर्जचे मार्क. जॉर्जचे मार्क काय असतील आपले? तर एक्स मायनस 25 म्हणजेच 90 मायनस 25, जॉर्जला मिळाले 65 मार्क्स. ठीक आहे, अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. दोन संख्यांची बेरीज 12,हजार 1,25,600 आहे.
एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 कमी असेल तर दोन्ही लहान संख्या कोणती? बघा, प्रश्न हा तुमच्या समोर आहे. काय दिला आहे तो आधी समजून घ्या. दोन संख्यांची बेरीज किती आहे? 1,25,600 आहे. एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 कमी असेल तर लहान संख्या कोणती? द सम ऑफ टू नंबर इज 1,25,600. If one number is 1,400, one number is 14,400 less than other, then which is smaller number? जर तुम्हाला सांगितलं होतं डिफरन्स दिलेला असेल आणि स्मॉलर संख्या काढायची असेल तर काय करतो आपण? सबट्रॅक्शन करायला शिकलो होतो. म्हणून काय करणार? 1,25,600 मायनस काय करायचं? 14,400 मायनस करायचं. जे उत्तर येईल त्याला 2 ने डिवाइड करायचं. इथे येणार 0, 6 - 4 येणार 2, 5 - 4 1, 2 - 1 1 आणि हा 1. तुमचं उत्तर काय येणार आहे? 11,000 1 लाख 1,11,200 हे आलं आन्सर. 2 म्हणजे तुम्हाला काय मिळेल? स्मॉलर नंबर मिळेल. म्हणजे 11 1 200 याला डिवाइड 2 केलं तर काय होतं ना? 2 1 2, 2 5 10, रिमेंड राहिला 1, 2 5 10, रिमेंड राहिला 1, 2 6 12. हे 2 0 लिहून टाका. 55,600 हे असेल तुमचं करेक्ट उत्तर. आणि जर बिगर नंबर विचारला असतं तर काय केलं असतं? आपण यामध्ये इथे यांची ऍडिशन केली असते. पण आपल्याला स्मॉलर विचारलंय म्हणून आपण इथे काय करणार? सबट्रॅक्शन करणार. आता हे राम श्यामचं सांगितलं वेदिका, तुला लक्षात आलं काय हे उदाहरण? राम श्याम बक्षीचे. तरी तू पाठवलंय म्हणून तुझ्यासाठी एक प्रश्न मी घेऊन टाकतो. परीक्षेतले उदाहरण होते, मी ते घेऊन घेतो. काय दिलाय पहिला प्रश्न तो समजून घेऊया. ओके, काय प्रश्न दिलाय तुम्हाला? Rajesh weight is 5 kg less than Ram's weight and Neha's weight is 3 kg more than Ram's weight. If the weight of 3 is 103 kg, then the weight of Ram is. राजेशचे वजन रामच्या वजनापेक्षा 5 किलो कमी आहे. नेहाचे वजन रामच्या वजनापेक्षा 3 किलो जास्त आहे. त्या तिघांचे वजन 103 किलो असेल तर रामचे वजन किती? मग काय करणार? Rajesh weight is Ram less than Ram's weight and Neha's weight is 3 kg more than Ram's weight. म्हणजे आपण वेट कोणाचं पकडायचं आधी कॉमनली? तर रामचं वेट जे आहे ते किती पकडणार? एक्स केजी पकडणार. राम किती किलोचा आहे? राजेशचे वजन रामच्या वजनापेक्षा 5 किलो कमी आहे. नेहाचे वजन रामच्या वजनापेक्षा 3 किलो जास्त आहे. तर तिघांचे वजन 103 किलो असेल तर रामचे वजन काढा. मग रामचे वजन काय पकडलं आपण? एक्स किलो पकडला. राम किती आहे? एक्स केजी, सॉरी केजी. राजेशचं वजन काय? त्यापेक्षा लेस दॅन 5 केजी. म्हणजे राजेश काय घेणार आपण? राजेशचं वेट काय घ्यायचं? त्यापेक्षा कमी घ्यायचं ना. ते काय असणार? किती किलोने कमी आहे? 5 किलोने कमी. म्हणजे याचं एक्स होतं, हे एक्स -5 करा. तिसरं कोण आहे? नेहा.
नेहाचं वेट काय सांगितलं त्यांनी? नेहाच वेट इज 3 kg मोर दॅन राम. तर ते काय 3 kg मोर आहे, म्हणजे एक्स मध्ये 3 kg ऍड करायचा. बरोबर. त्यांनी सांगितलं तिघांचं मिळून 103 kg वेट आहे. मग तिघांचं वेट काढलं तर काय येणार? एक्स, -5 आणि x+3 यांची सगळ्यांची ऍडिशन करायची. आता x+x+ केलं तर हे होतील 3x. आता -5 आणि +3 केलं तर उत्तर काय येईल रे? -2 येईल. इज इक्वल टू त्यांनी सांगितलं तिघांची मिळून 103 किलो वेट आहे. मग आपण हे जर सोडवतो उत्तर काय येईल? हा 3x, हा -2 आहे, तिकडे जाताना काय होईल? तो +2 होईल, म्हणजे 103 + 2. आन्सर येईल 3x इज इक्वल टू 105. एक्स बरोबर काय येणार? 3 1 3, 3 3 9, 3 5 15. एक्स बरोबर आला तुमचा 35 kg. एक्स कोणाचं वेट मानलं होतं रे आपण? एक्स रामचंच वेट होतं, आणि त्यांनी विचारलं पण रामचंच आहे, म्हणून आपला राम किती किलोचा असेल? तर तो असेल 35 kg, म्हणजे 35 किलो. ठीक आहे. पुढचं, इन अन एक्झामिनेशन किरण गॉट 10 मार्क्स मोर दॅन भावना, ईशा गॉट 5 मार्क्स लेस दॅन भावना. इफ ट्रायो गेट टोटल 170, देन व्हॉट इज द मार्क्स ऑफ 10 बाय ईशा. एका परीक्षेत करणला भावनापेक्षा 10 गुण जास्त मिळाले, ईशाला भावनापेक्षा 5 गुण कमी मिळाले. जर तिघांना मिळून 170 गुण मिळाले तर ईशाला किती गुण मिळाले? काय करायचंय मग? करण गॉट 10 मार्क्स मोर दॅन भावना आणि ईशा गॉट 5 मार्क्स लेस दॅन भावना, म्हणजे तुलना कोणासोबत आहे? एका परीक्षेत करणला भावनापेक्षा 10 गुण जास्त मिळाले, ईशाला भावनापेक्षा 5 गुण कमी मिळाले. कोणापेक्षा दिले? भावना. कोणापेक्षा दिले? भावना. बरोबर. जी भावना आहे त्या भावनाचे मार्क्स आपण काय करले? एक्स पकडले. बरोबर. मग पहिल्या वाक्यात काय सांगितलंय? किरण गॉट 10 मार्क्स मोर दॅन भावना. जो काय किरण आहे त्या किरणला भावनापेक्षा काय झाले? 10 मार्क्स जास्त मिळाले. मग सॉरी, करण आहे, किरण नाही. करणचे मार्क्स काय असतील? 10 मार्क्स मोर. कोणापेक्षा? भावनापेक्षा, म्हणजे x+10 मार्क्स. ईशा गॉट 5 मार्क्स लेस दॅन भावना. ईशाला काय झाले? ईशा जी होती या ईशाला भावनापेक्षा 5 गुण कमी मिळाले. ईशा. सो ईशाचा स्कोर काय असणार? x-5. त्यांनी सांगितलं तिघांचा मिळून 170 स्कोर आहे. आपण तिघांची बेस केली, ते होते 3x. 10 - 5 उत्तर येतं 5 इज इक्वल टू किती रे? 170. एक्स 3x इज इक्वल टू काय येणार मग? 170. हा मायनस होईल, इकडे आता काय होईल? प्लस होईल, म्हणजे काय होईल? तो 175 होईल. बरोबर की नाही? हा मायनस तिकडे जाताना काय होईल? 5 होईल, ऍड होईल. मग इथं डिवाइड करा. 3 1 3, 3 5 15, 3 डिपेंड राहिला 2. पॉइंट मध्ये कसं आलं? भावना, करण गॉट 10 मार्क्स मोर दॅन भावना. ओके. ईशा गॉट 5 मार्क्स लेस दॅन भावना. लेस दॅन भावना. ओके. 170. 3 5 15, रिमेंडर 2 3. एका परीक्षेत करणला भावनापेक्षा 10 गुण जास्त मिळाले. करणला भावनापेक्षा 10 गुण जास्त मिळाले. ईशाला भावनापेक्षा 5 गुण कमी मिळाले. तिघांना मिळून 170 गुण मिळाले. ईशाला किती गुण मिळाले? ईशाचे मार्क्स विचारले आहे. बस ठीक आहे, झालं. ईचा काढू आधी. एक्स 3x मायनस, तर काय ते चुकतंय रे. भावनाला इथे काहीतरी चुकतंय. तिघांची म्हणून मार्क्स काढले तर मग तिथे एवढे येणार नाही. पॉइंट मध्ये उत्तर नाही यायला पाहिजे. एक मिनिट. In examination, Karan got 10 marks more than Bhavna. Isha got 5 marks less than Bhavna. ईशाला 5 मार्क्स लेस मिळाले आहे भावनापेक्षा. Karan got 10 marks more than Bhavna.
काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असेल त्याच्यात. इथे जर आपण सोडवलं तर उत्तर पॉईंट मध्ये येतं. बरं ठीक आहे, जरा पॉईंट मध्ये काढून घ्या. 3 5 15 3 8 24 रिमाइंडर राहिला 1. त्याला सोडून देऊ आपण. जर समजा 58च्या जवळ घेतलं तर इथला जवळचा नंबर समजा हा 55 घेतला. भावनाला 55 मार्क्स मिळाले. हिचे किरणला काय आहे, त्याच्यापेक्षा 10 गुण जास्त आहे, म्हणजे याचे 65. आणि ईशाचे x-5 म्हणजे काय, तर 55. यांची तिघांची मिळून किती मार्क्स होतात? 5 + 5 10, 5 आणि 5 10, 6 16, 16 आणि 17. 55 मार्क्स त्याचा आन्सर करेक्ट. मग आपलं इथे काय चुकतंय? हा, इथे चुकलं माझं. इथे +10 -5 इथे, तर +5 येतं. मग +5 आहे तिकडे, आता ते काय होईल, -5 होईल. म्हणजे 3x = 170 -5. x बरोबर काय येणार, 3x = 165. x बरोबर काय, 3 1 3, 3 5 15, 3 5 15 आलं का, x बरोबर 55. भावनाचे मार्क्स किती मिळाले? 55. ठीक आहे. उत्तर प्रत्येकाचं तुम्हाला लक्ष देईल. हा, तुम्ही पर्याय कटने पण जाऊ शकता. असं जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही असं पर्याय घेऊन पण करू शकता. Aman salary is 25 more than home. बघा, अ मॅन्स मंथली सॅलरी इज 25,000 रुपीज. किती सॅलरी त्या माणसाची? 25,000 रुपीज. ही स्पेंड 2,500 ऑन हिज क्लॉथ, 4,000 ऑन फूड अँड 3,000 ऑन हाऊस रेंट अँड 3,500 एज्युकेशन. हीच मंथली सेव्हिंग इज. मग बाकीचे राहिले काय असणार? सेव्हिंग असेल. मग याची जर ऍडिशन केली तर आपलं उत्तर काय येईल? 5 + 5 10, कॅरी आला 1, 3 3 + 3 6, 6 + 4 10, 10 + 3 13. 13,000 तो काय करतो? स्पेंड करतो. बरोबर. म्हणजेच राहिली काय, तर 12,000 रुपीज त्याचे काय होतील? रिमेन राहतात. अलग लक्षात. फक्त बेरीज करायची होती. हे बघा, आता इथे मोठी संख्या काढायची. बघा, याच्या आधी तुम्हाला बघा, रोटेट करून घेतो, नाही तर खूप वेळ जातो तिकडे. काय सांगितलंय? एका संख्येची बेरीज 3,45,678 आहे. एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने जास्त असेल. 16,016 ने जास्त आहे म्हणजे मोठी संख्या काढायची. तर मग याची काय करायची? ऍडिशन करायची. ती ऍडिशन काय असणार? 8 + 6 14, कॅरी आला 1, 7 + 2 9, 6 11, 4 + 2 6 आणि हा 3. जे उत्तर येईल ना त्याला डिवाइड बाय काय करायचं? 2 करायचं. याला 2 ने डिवाइड केलं तर काय म्हणून आन्सर येईल? 2 1 2, रिमेन राहिला 1, 2 8 16, इथे डिवाइड होत नाही म्हणून 0, 2 8 16, 2 4 8, रिमेन राहिला 1, 2 7 आणि तुमचा आन्सर कुठे आला आहे? ऑप्शन नंबर सी मध्ये तुम्हाला करेक्ट उत्तर बघायला भेटेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. बघा, तुम्हाला सांगितलं होतं इथे हा काय कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन आहे. आपण याच्यात लॉ शिकलो होतो. याच्यामध्ये हे लॉ दिलेले आहे. काय आहे? कोणत्याही संख्येला काय केलं? एकाच संख्येने गुणलं किंवा भागलं, ऍडिशन येईल. असोसिएटिव्ह लॉ ऑफ ऍडिशन. याचं उत्तर काय येईल? असोसिएटिव्ह लॉ ऑफ ऍडिशन. पुढे घालतो. हा काय असेल? असोसिएटिव्ह लॉ ऑफ ऍडिशन. ऑप्शन नंबर फर्स्ट. सॉरी, मल्टिप्लिकेशन. असोसिएटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. ऑप्शन नंबर ए. स्टारची किंमत तुम्हाला मी सांगितलीच आहे. राज
4 किलो तांदळाची किंमत 9 किलो रवा इतकी, बरोबर. मग आता आपण इथे लिहून घ्यायचं ना, 4 kg तांदूळ म्हणजे काय, वीट आहे, बरोबर. हा झाला, सॉरी वीट नाही, काय राईस, हा तांदूळ. आणि दुसरं काय सांगितलंय की 9 किलो गहू इतकी, 9 kg, 9 kg वीट, बरोबर. यांची किंमत कशी आहे, या दोघांची प्राइस इक्वल आहे. त्यांनी सांगितलंय 1 किलो गव्हाची किंमत 54 रुपये असेल. 1 किलो गहू केवढाचा आहे, 54 रुपयाचा. म्हणजे 9 किलो गहू केवढा झाला रे, 9 गुणिले 54 करा, 9 चोक 36, 9 5 45, 45 आणि 3 48, 486 रुपीज कॉस्ट कशी झाली, 9 kg वीटची पण झाली आणि 4 kg राईसची पण झाली. किती आहे ती, 486 रुपीज. त्यांनी काय विचारलंय तुम्हाला, त्यांनी विचारलंय तर 8 किलोग्रॅम तांदूळ आणि 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती. 9 किलोग्रॅमची तर ऑलरेडी आली तुम्हाला 486. 8 किलोग्रॅम तांदूळ म्हणजे 8 किलोग्रॅम 8 किलोची एवढी आहे, 8 किलोची पण डबल असेल. म्हणजे काय करायचं, 486 मल्टिप्लाय 3 करा, 3 6 18, 3 8 24 प्लस 1 25, 3 4 12, 1200. 3 6 18 रिमूव्ह करायला 1, 3 8 24 25, 3 4 12, 12 प्लस 2 14. आन्सर येईल ऑप्शन नंबर डी, 1458. हे असेल तुमचं करेक्ट आन्सर. वेन -1 त्याचं उत्तर काय येईल श्रुती, -1 येईल कुठल्याही नंबरला. 100 टाइम्स इवन टाइम्स केलं तर उत्तर 1 ला मल्टिप्लाय केल्यावर आन्सर 1च येतं, पण तिथं मायनस का बरं येणार, कारण ते ऑड टाइम्स होतं आणि तिथं इवन टाइम जर असतं तर मग आपलं उत्तर प्लस मध्ये आलं असतं. ठीक आहे. रमेशचं सांगितलं तुम्हाला आताच गृहदासचं. शॉपकीपर चार्जेस 10 रुपीज फॉर एव्हरी बॉटल कोक, 240 फॉर एव्हरी केक बॉटल. वंदना वॉन्ट टू बाय 185 कोक बॉटल. बघा, असे प्रश्न आले, असे प्रश्न परीक्षेत आले पण आहे, तर हे सोडवायचे कसे, नीट व्यवस्थित सगळ्यांनी समजून घ्या बरं का, कारण हा प्रश्न असे परीक्षेत प्रश्न आलेले आहेत तुम्हाला. अशा प्रश्नामध्ये काय करायचं, आधी प्रश्न काय तो नीट समजून घ्या. प्रश्न समजला तर पुढचं तुम्हाला ऑटोमॅटिकली समजेल. एक शॉपकीपर चार्जेस 10 फॉर एव्हरी बॉटल ऑफ कोक और 240 फॉर एव्हरी कॅरेट ऑफ 30 बॉटल. इफ वंदना वॉन्ट 185 बॉटल ऑफ कोक, देन व्हॉट अमाऊंट शी विल हॅव टू पे. एक दुकानदार कोकच्या प्रत्येक बाटलीसाठी काय करतोय, 10 रुपये किंवा 30 बाटल्यांच्या प्रत्येक कॅरेटसाठी 240 रुपये आकारतो. वंदनाला जर 185 कोकच्या बाटली विकत घ्यायच्या असतील तर तिला किती रक्कम भरावी लागेल. मग आपण याच्यानुसार जर विचार केला तर बघा, एक सिंगल बॉटल घेतली तर केवढ्याला आहे, 10 रुपयाला आहे. पण 30 बॉटल घेतल्या, मग एक 180ला जर आपण 185ला जर आपण 30ने डिवाइड केलं तर आपल्याला किती बॉक्स घ्यावे लागतील रे. तर बघा, कॅरेट किती घ्यावे लागतील, होतात 5 कोकच्या बॉटल ज्या आहेत त्या तुम्हाला काय घ्याव्या लागतील, सुट्ट्या घ्याव्या लागतील, बरोबर. इथे काय येईल, 6 बॉक्स घेतले, 6 कॅरेट घेतले तर केवढ्याचे, 240 रुपीजचे. म्हणून 6 × 240 किती झाले, 200, सॉरी 600, 6 4 कॅरी आला 2, 6 2 12, 12 प्लस 2 14,000, 1440 रुपीज त्याची कॉस्ट झाली. 5 बॉटल सिंगल घेतल्या तर 10 रुपये चार्ज आहे, त्याला मल्टिप्लाय 10 केलं तर 5 10 किती होतील, 50. तेवढ्या ह्याच्यात ऍड करा, म्हणजे तिला किंमत कमी किती रुपये द्यावे लागतील, 1490 रुपीज द्यावे लागतील, जे तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन, हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ काय एक्स. काकू गॉट 7 मार्क्स. आत्ताच मी उदाहरण सांगितलं बघ ना. चरण काय करायचं, काकू गॉट 7 मार्क्स लेस दॅन महेश, रोनक गॉट 3 मार्क्स मोर दॅन काकू.
इफ द टोटल मार्क्स ऑफ ऑप्टेन बाय 3 आर 76 का 36 आहे. तर नेमका मला प्रश्नच कळत नाही. ठीक आहे, तू काय याचं चुकलं असेल, चुकणार नाही तुझं. काय कर, जो कॉमन दिलेला आहे ना, महेश रोनक यांच्यामध्ये नंबर घे, कोण कॉमन असेल त्याला एक्स मान आणि मग ते सोडव. आरुष, बस चला येत आहे प्रश्न, मी समजून सांगतो काय आहे. सेम तसंच आहे. कोणाचा पाठवला, चरण, तू पाठवलाय तसाच तुझा प्रश्नासारखा सेम प्रश्न आहे तुझ्यासाठी. पुन्हा एकदा सांगतो काय प्रश्नाचं उत्तर आहे किंवा कसं सोडवायचं. तुम्हाला कुठलाही प्रश्न आला तर तो सोडवताना नेहमी हे लक्षात ठेवा की आपला प्रश्न दिलं काय ते नीट समजून घ्यायचं. आता हा प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला ना तर तुम्हाला सोडवायला एकदम सोपा जाईल. रहीम गॉट 10 मार्क्स मोर दॅन दिनेश. रहीम आणि हा झालाय वाटतं आपला प्रश्न. 65 मार्क्स मी मला सांगितले होते, बरोबर. Worker earned 40 for first day, spent 25 on the second day. He earned 40 on third day and spent 25 on fourth day, and soon so on. So on which day would he have 100 rupees? थोडा इंटरेस्टिंग वेगळा प्रश्न आहे, घेऊया आपण तो. असा प्रश्न आला ना, सगळ्यात महत्वाचं करायचं काय. त्यांनी काय सांगितलंय, एका कामगार पहिल्या दिवशी किती मिळवतो, 40 मिळवतो. दुसऱ्या दिवशी 25 करतो. तिसऱ्या दिवस त्याला 40 रुपये त्याची कमाई आहे. चौथ्या दिवशी काय करतो, 25 करतो. दर 2 दिवसांमध्ये कामगार काय करतो, 40 रुपयांमधून 25 रुपये खर्च करतो, म्हणजे 15 रुपये शिल्लक ठेवतो. म्हणजे 2 दिवसामध्ये त्याची बचत किती होत असेल, 15ची बचत होते. त्याच्याकडे 100 रुपये कधी येतील असं विचारलं होतं. मग 2 दिवसामध्ये 15 शिल्लक ठेवल्यामुळे 100 जमा होण्यासाठी त्याला काय लागेल, 15/100/15 करायचं. म्हणजे उत्तर काय होईल, 7व्या दिवशी त्याच्याकडे काय राहतील, पूर्ण तेवढे पैसे येतील. ठीक आहे, त्याला 7 दिवस लागतील, पण तिथं पर्याय देताना त्यांनी काय केलंय, 8 दिवस दिलेले आहे. त्याच्यामुळे आपण 8 दिवस त्या ठिकाणी, सॉरी, लक्ष येते तुम्हाला काय सांगितले त्यांनी. वर्कर अर्न 40 रुपीज पर डे, स्पेंड 25 ऑन सेकंड डे. ही अर्न 40 on the third day and spend 25 for fourth day. तो काय करतो, 40 रुपये कमवतो, पण प्रत्येक वेळेस काय करतो, त्याला 25 रुपये खर्च करावे लागतात. पहिल्या दिवशी त्याने 40 रुपये कमवले, दुसऱ्या दिवशी काय केलं, 25 रुपये खर्च केले. बरोबर, तिसऱ्या दिवशी परत 40 कमाई झाली आणि 25 रुपये खर्च झाला. म्हणजे त्या 4 दिवसांमध्ये एकूण काय झालं, कमाई जर आपण काढली तर 40 + 40 किती झाले, 80 रुपीज कमवले. आणि 25 + 25 किती खर्च केले, 25 रुपीज. 25 + 5 50 खर्च केले. म्हणजे 4 दिवसांमध्ये त्याची बचत किती झाली, 30 रुपयाची बचत झाली. त्याला कमवायचे किती, 100 रुपये कमवायचे. 4 दिवसात त्याने 30 कमवले, पुढच्या 4 दिवसात 30 कमवेल, त्याच्या पुढच्या 4 दिवसात काय करेल, तो 30 कमवेल. म्हणजे 4 4 आणि 4 किती झाले, 4 त्रिक 12 दिवस झाले, बरोबर. आणि त्याच्या पुढच्या वर्षी तो काय कमवणार आहे, 40 रुपये परत कमवणार आहे, पहिला दिवस जो पुढचा येईल तो, बरोबर. म्हणजे 4 त्रिक 12 आणि पुढचा एक 13वा दिवस, असे त्याला एकूण किती दिवस लागतील, 13 दिवस लागणार आहे. किती, 13 डेज लागतील पूर्ण पैसे कमवण्यासाठी. जे इथे पर्यायामध्ये एकही पर्याय त्याचं उत्तर ते दिलेलं नाहीये. ठीक आहे, इथे 10 चुकीचं, इथे काय पाहिजे होतं, 13 पाहिजे होतं.
पुढचा प्रश्न बघा. यातला एक प्रश्न राहिला होता, राजने पाठवलेला आहे. काय सांगितलंय त्यांनी, जर आपण नीट समजून घेऊया. दोन अंकांची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15 आहे, त्यांच्या उभय पक्षाची म्हणजे रेसिप्रोकलची बेरीज किती असेल असं त्यांनी विचारलेलं होतं. मग आता असा प्रश्न जर तुम्हाला सोडवायला आला तर अशा प्रश्नामध्ये करायचं काय ते आधी आपण समजून घेऊया. The sum of two number is 8 and their products is 15. The sum of their reciprocal will be. आता या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर काय सांगितले, दोन संख्यांची बेरीज किती आहे? 8 आहे. आता आपल्याला माहिती आहे 5 आणि 3 केला तर 8 येतो, आणि मल्टिप्लाय प्रोडक्ट जर काढायचं असेल तर प्रोडक्ट 15 कोणा येतो? 5 मल्टिप्लाय 3 केलं तरच 15 होतो, बरोबर. त्यांनी आपल्याला विचारलं होतं त्यांच्या उभय पक्षांच्या रेसिप्रोकलची बेरीज किती. मग 1/3 आणि 1/5 हे त्याचे रेसिप्रोकल आहे. रेसिप्रोकल म्हणजे काय तर गुणाकार व्यस्त, गुणाकार व्यस्त, गुणाकार व्यस्त, त्याला इंग्लिश मध्ये रेसिप्रोकल म्हणतात. काय म्हणतात? रेसिप्रोकल. उभय पक्ष. ठीक आहे. आता रेसिप्रोकल काढले तर 5 जो नंबर आहे ते नंबर काय होता? 5 होता, पहिला नंबर होता 5, दुसरा नंबर काय होता? 3 होता. याचा रेसिप्रोकल येतो 1/5 आणि याचा रेसिप्रोकल काय येतो? 1/3 येतो. यांची ऍडिशन घेतली तर काय आहे ना, 5 1 5, 3 1 3 आणि 5 3 15. ऍडिशन काय येणार? 8/15. ठीक आहे. असं तुम्हाला उत्तर सोडवायचं आहे. शुक्रवारी सर्कस बघायला 1250 लोक गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी आले, म्हणजे हे आधीचे 1 पट आणि पुढचे तिप्पट म्हणजे 4 पट झाले. एकूण 1250 लोक होते शुक्रवारी. 1250 गुणिले 4 करायचं, उत्तर येईल 5000. ऑप्शन बी त्याचं करेक्ट उत्तर असेल. आरोही तांदळाचं सांगितलं सरासरीचे देऊ. काय दिलं बघा सरासरीची उदाहरणं. एका वर्गातील पहिल्या 5 मुलांचे सरासरी वय 11.5 आहे. मग त्यांची जर बेरीज केली ती काय येईल? 11.5 11.5 गुणिले 5 करा, त्या 5 मुलांच्या वयाची बेरीज मिळेल. किती मिळेल? 5 5 25, 5 5 25, 5 1 5, 5 प्लस 2 7, 5 1 5, काय असेल त्याची ऍडिशन? 57.5. पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज किती आहे? 46.5. पहिले चौघ म्हणजे काय करणार आपण? त्यांची बेरीज दिली ऑलरेडी त्यांनी. जर आपण 57.5 म्हणून 46/5 मायनस केले तर तुमचं उत्तर काय येईल? 5 - 5 0, पॉईंट जागेवर पॉईंट, 7 - 6 1, 5 - 4 1, 11/0. तर 11.0 म्हणजेच ऑप्शन ए करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न. कार्तिकी जसे आता सांगितले तुला त्या पद्धतीने ज्याला पेक्षा लावलेला आहे तो एक्स मान आणि त्याप्रमाणे सोडव हे उदाहरण. पुढचा आहे, एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते. 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल? ठीक आहे.
आता एक तासाला जर ते 84,500 खेचते, एका दिवसात 10 तास चालवण्यात येते. एका दिवसात 10 तास म्हणजे त्याला गुणिले 10 करायचं आणि 5 दिवसात किती लिटर घेतील त्याला गुणिले 5 करायचं. हा गुणाकार केला तर उत्तर येतं 42,25,000. आलं लक्षात? ऑप्शन नंबर डी करेक्ट उत्तर असेल. सर्वात मोठी 3 अंकी संख्या सर्वात लहान संख्येच्या संख्या भाग केल्यास नेहमी उत्तर येते. व्हॉट्सअप. हे बघा इथे तुम्हाला जे उदाहरण दिले आहे ते बघूया आपण. कापडाचे वेगवेगळे 3 प्रकार उपलब्ध आहे. बरोबर, कापड दिलेलं आहे. पहिलं प्रत्येक कापड काढून बघा. याचं जर काढलं 460 ला जर 23 ने भाग दिला तर उत्तर काय येतं? 20 रुपये प्रति मीटर कापड येतं. 15 ने 375 ला भाग दिला तर काय येईल? 15 दुने 30, 15 पाचे 75, हे 25 रुपये मीटर कापड येईल. पुढचं 38 ने 912 ला भाग द्या. तुमचं 38 ने जर 912 ला भाग दिला तर काय उत्तर येतं रे? 912 भागिले 38 केलं आपण, किती उत्तर येतं? 24 उत्तर येतं. म्हणजे हे जे काही कापड आहे किती रुपये पडतं? हे पडेल 24 रुपये. बरोबर. आणि पुढचं 396 ला भाग दिला 18 दुने 36 आणि 18 दुने 36, हे 22 रुपये मीटर पडेल. मग पहिलं कापड काय असेल? सगळ्यात स्वस्त असेल, म्हणून ऑप्शन ए करेक्ट उत्तर असणार आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा. अविनायला रोज 3 तास कामाप्रमाणे 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 रुपये मिळतात. त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल त्याला किती रुपये मिळतील? बघा, विनयला 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्याबद्दल किती मिळतं? 1125. आपण काय करायचं? 1125 भागिले 3 तास 15 दिवस काम केलं त्यांनी, म्हणून त्याला गुणिले 3 भागिले 15 करा. उत्तर काय येईल? तर बघा, 3 ने भाग दिला 3 त्रिक 9 उरला 2, 3 सक 18 उरले 4, 3 3 7 21 उरले 1, 3 5 15. याला 15 ने भाग द्या. 15 1 15, 15 2 30 उरले 7, 15 5 75. उत्तर काय येईल? 25 रुपये त्याला मिळतात. ऑप्शन नंबर डी करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे. या सर्ग वर्ग संख्या आविष्कार 35 वर्ग संख्या नाही म्हणून ती वेगळी आहे. स्वरा, तुला आता ते प्रश्न सांगितले सॉक्सची किंमत काय आहे? जे प्रश्न सांगितले ते रिपीट होत आहे. एक ट्रक 158 गोणी धान्याची वाहतूक करू शकतो, तर 22,594 गोणी धान्य वाहतूक करण्यासाठी किती ट्रक लागतील? मग काय करायचं? त्याला 158 ने भाग द्यायचा 22,594 ला. उत्तर मिळून जाईल. पुढचं 32,97 या एकक स्थानचा अंक काय असेल? काय करायचं? एकक स्थानचा अंक काढायला वेदिका
7 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 3 करायचं. 7 दुने 14 होतील, 14 7 98 होतात आणि 8 गुणिले 3 केला 8 चे 24 होतात, म्हणजे शेवटी 4 येईल. ऑप्शन नंबर सी उत्तर येईल. पुढचा 35.02 या संख्येत 7 निश्चित भागात त्या संख्येत 7 कोणता अंक घ्यावा लागेल. जिथं डॉट दिलाय ना त्या डॉटच्या जागेवर पर्यायातला प्रत्येक अंक घेऊन पाहायचा कृष्ण. पर्यायात समजा पहिला ऑप्शन 7 घेतला, मग 7 ने भाग जाईल का? नाही जात. 4 घेऊन बघ, ऑप्शन बी. 4 घेतला तर काय होईल या ठिकाणी? तुझा नंबर त्या ठिकाणी 7 ने डिवाइड होतो बघ. पर्याय कटने जायचं. येत नाही ना आपल्याला, डोकं वापरता लक्षात येत नाही ना, डोक्यात येत नाही आपल्याला, मग इथे 7 ने भाग जाणारी संख्या कोणती माहित नाही, म्हणजे इथे जिथं त्याने डॉट दिलाय त्या डॉटच्या जागेवर 4 घेऊन बघ. बघ तुझा नंबर 7 सक 42 होतात आणि 7 35 होईल. In the election, candidate get 2,52,130 votes, while the candidate B get 1,13,717 votes. Then the number votes with which candidate A wins are. मग आता आपल्याला काय करायचं याच्यात? In the election, a candidate get 2,52,130 votes, while the candidate B get 1,13,700 votes. Then the number of votes with कॅन्डिडेट ए आर विन. मग आता इथे बघा, कॅन्डिडेटला मिळालेले वोट्स किती आहे? ए कॅन्डिडेटला मिळाले 25,200 मार्क्स आणि दुसऱ्या कॅन्डिडेटला किती मिळाले? 1,13,717 मार्क्स. फक्त याची सबट्रॅक्शन करायची. 10 - 7 3, नंतर 12 - 1 सॉरी 2 - 1 1, 11 - 7 4, 1 - 3 होत नाही, 11 घ्यावं लागेल. 11 - 3 8 राहतील. 4 - 3 3, सॉरी 4 - 1 3, 2 - 1 1. एवढ्या याने काय होईल? तो कॅन्डिडेट काय असणार? विनर असणार. पुढचा क्वेश्चन, a total 4,400 pounds of trash was collected from the ocean by 10 boats. If each boat collected equal amount of trash, how much trash is equal to the collected boat? याला जर डिवाइड केलं 440 ने तर 440, a total 4,400 pounds of trash was collected on the ocean of 10 boats. 10 boats ने एवढं कलेक्ट केलं तर किती होईल तो? ट्रॅश कलेक्टेड. स्क्वेअर नंबर नाही येते रे इथे. 4,200 आला असतं, 4,100 आला असतं तर आपला तो 4,400 44 आकाशाचा स्क्वेअर नाही. 4,400 44,140 पण नाही कशाचं. उत्तर नाही दिलेलं त्यांनी. A scuba diver 25 different species of fish during 55 days. If he saw the same number of species, how many species? 225 हा 15 चा स्क्वेअर आहे, सो 15 त्याचा आन्सर असेल. ठीक आहे. A deep sea diver found 600 seashell and divided them equally among 5 baskets. 600 ला 5 ने डिवाइड केलं तर 125 येतं. How many seashell did he driver put in each basket? 125 येईल त्याचं उत्तर. एका सायकलची किंमत 3,500 आहे. माझ्या सायकलची किंमत पहिल्या सायकलपेक्षा 1,725 ने जास्त असेल तर दोन्ही सायकलची किंमत किती? मग काय करायचं? तर 3,500 गुणिले 2 करायचं, 7,000 येईल. 7,000 मध्ये 1,725 मिळवले तर 8,725 चं उत्तर येईल. ऑप्शन नंबर बी हे असेल करेक्ट उत्तर. वेदिका. आणि पुढचा प्रश्न आहे, एका विद्यार्थ्याने भागाकार करताना 4 ऐवजी 6 भाज्या घेतल्यामुळे उत्तर 16 आलं.
म्हणजे तिथं उत्तर काय पाहिजे होतं? 96 पाहिजे होतं, बरोबर. 96/4 घ्यायचं होतं. 96/4 केलं असतं तर काय उत्तर मिळालं असतं? 96/4. 4 2 8 आणि 4 4 16. 24 उत्तर आलं असतं. ऑप्शन बी उत्तर त्याचं. हे सांगितलंच आहे श्रुती. हे पण झालं, हे पण झालं, हे पण झालं. 50 संत्र्यांच्या एका पेटीची किंमत 44 असेल तर 44 संत्र्यांच्या पेटीची किंमत किती? 50 संत्र्यांच्या. मग याला काय करायचं वेदिका? याला घ्यायचं असं. 50 संत्र्यांच्या पेटीची किंमत किती? 44 रुपये. मग 50 गुणिले 44, तर 44 संत्र्यांच्या पेटीची किंमत किती? 44 44 कट, उत्तर राहील 50 रुपये. तर 44 संत्र्यांच्या पेटीची किंमत किती? 50 संत्र्यांच्या पेटीची किंमत 44 आहे. 50 गुणिले 50 संत्र्यांच्या पेटीची 44 आहे, सॉरी. 50 संत्र्यांच्या पेटीची किंमत 44 रुपये. त्यांनी विचारलंय 44 संत्र्यांची किती असेल? तिरकस गुणाकार. 44 गुणिले 44 भागिले 50. आता इथं सोडवून घेतलं आपण तर उत्तर काय येईल? 44चा स्क्वेअर किती येतो? 44 गुणिले 44 करून बघू. 44 गुणिले 44, 19 36, बरोबर. 19 36 ला 50 ने भागायचं. मग आता जर सोडवायचं असेल तर आपलं उत्तर काय येईल? 10 बाजूला काढून ठेवू. इथं 5 ने भाग देऊ. 5 10 50, इथे 5 त्रिक 15 उरले 4, 5 8 40 उरले 3, 5 7 35 उरला 1 पॉइंट दिला. 5 दुने 10 झाले. 38.72 हे असेल त्याचं उत्तर. ऑप्शन नंबर 1. 38 हे 387 भागिले इथं 10 आहे. 10चं काय होईल मग? पॉईंट एका साईडला इकडे सरकून जाईल, म्हणजे उत्तर येईल 38.72. एक रक्कम 16 वर्षात दामदुप्पट होते, याच्यासाठी दामदुप्पटचं सूत्र वापरायचं. ठीक आहे. आता हे जवळजवळ जे झालेले आहे तेच प्रश्न येत आहे. ठीक आहे. तेच प्रश्न टाकलेले बऱ्याच जणांनी. वेगवेगळे प्रश्न नाही. तर ठीक आहे, बाकीचे प्रश्न तुम्ही सोडवा. जे नाही जमणार ते तुम्हाला मी संध्याकाळी समजून सांगेल. आता इथे आपण थांबूया. हे 2 चॅप्टर तुम्ही व्यवस्थित सोडवा. पुढच्या चॅप्टरसाठी तुम्हाला आपण लागल्यास मी तुमची पुढची जी लिंक असेल ती तुम्हाला 3 वाजेनंतर सांगेल की 3 वाजेनंतर तुम्हाला कोणता लेसन घ्यायचा आहे. आपण जो लेसन असेल तो लेसन पुढचा कंटिन्यू करू. मग ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. तुम्ही तोपर्यंत या 2 चॅप्टर मध्ये जेवढे तुम्हाला क्वेश्चन येत असतील ते सगळे सोडवा. जे येणार नाही ते मी समजून सांगेल. ठीक.